नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। 13 ऑगस्ट रोजी तक्रारदार जी महिला स्टेशनला गेली, जे तिथलं संघर्षनगरचं बीट आहे त्या बीटमध्ये ते गेली असता त्या ठिकाणी PSI विश्वनाथ धावणे हे त्या ठिकाणी बीटमध्ये उपस्थित होते आणि त्यांना तिनं स्टोरी सांगितली। तर धावणे यांनी सांगितलं की तुम्ही कशाला तक्रार करता आणि कशाला बदनामी करून घेता, तुम्ही तक्रार करून काही फायदा होणार नाही, अशा प्रकारचे उद्धट उत्तरं त्या इन्स्पेक्टरनी त्या महिलेला दिले। त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी सांगितलं की तू साकीनाका पोलीस स्टेशनला जा। त्यानंतर ती पोलीस स्टेशनला गेली मुलीला घेऊन। तर ती 12:30-1 वाजता ती पोलीस स्टेशनला गेली। दुपारी 1 वाजेपासून तर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत ती पोलीस स्टेशनला थांबली आणि 8 वाजेपर्यंत थांबूनही तिची जी गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस आहे ती खूप त्या ठिकाणी उशीर लावण्यात आला। 9-10 घंटे याने घेण्यात आले। त्यानंतर त्या मुलीला घेऊन राजावाडी हॉस्पिटलला घेऊन मेडिकलसाठी आणि घेण्यात आले आणि पहाटे 4 वाजेपर्यंत त्या मुलीचं मेडिकल झालं। परंतु आमचं एवढंच म्हणणं आहे की एवढा उशीर का, एक लहान मुली चिमुरडीच्या वरती जो लैंगिक अत्याचार झाला आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यासाठी 9-10 घंटे का लागलेले आहेत। प्रत्येक ठिकाणी आता समजा बदलापूरला तो हे प्रकार झाला, त्या ठिकाणी सुद्धा मुलींवरती जो अत्याचार झाला आणि त्याची तक्रार दाखल करण्यामध्ये 10-12 घंटे याने लागलेले आहेत। याच पद्धतीने या साकीनाका पोलीस स्टेशनला सुद्धा गुन्हा दाखल करण्यासाठी 9-10 तास याने लागलेला आहेत। एवढा उशीर का लागतो हा जबाब आम्ही त्या संघर्षनगर आणि साकीनाका पोलीस स्टेशनचे DCP आहेत मंगेश शिंदे साहेब यांना आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं निवेदन देण्यासाठी आलो आणि त्यांना निवेदन आम्ही दिलं आणि त्यांना तक्रार सांगितली की त्या महिलेला त्वरित याने न्याय मिळाला पाहिजे। त्या मुस्लिम जे कुटुंब होतं ज्यांनी अत्याचार केला त्या मुलीवरती, त्या कुटुंबाला सुद्धा कुटुंबाविषयी सुद्धा त्या बाईची तक्रार आहे, त्यांच्यावर सुद्धा याने कारवाई झाली पाहिजे। मुलाला अटक झालेली आहे आणि सगळ्या प्रकारचे जे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे, त्याचबरोबर ॲट्रॉसिटीचा गुन्हा यानं दाखल झालेला आहे, सगळं काही झालेलं आहे। परंतु आमचं एवढंच म्हणणं आहे की तातडीनं त्या कुटुंबाला जे सरकारच्या वतीनं मदत मिळायला पाहिजे। ती मदत याने 4.5 लाख रुपयाची मदत सामाजिक न्याय खात्याच्या वतीनं ती तातडीनं देण्यात आली पाहिजे। त्याचबरोबर त्या जे आरोपी आहेत आरोपीच्या सर्व कुटुंबावरती कारवाई व्हायला पाहिजे। त्याच पद्धतीनं ज्या इन्स्पेक्टरने ती केस नोंदवण्यामध्ये हलगर्जीपणा केला, हयगय केली, ते विश्वनाथ धावणे यांच्यावर सुद्धा याने सस्पेंडची कारवाई याने झाली पाहिजे। अशा प्रकारची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मी DCPकडे मागणी केलेली आहे आणि त्यांनी मागणीचा सर्वोपरी विचार करणार आणि त्या पद्धतीनं त्यांनी कारवाई करण्याचं आश्वासन शिष्टमंडळाला दिलेलं आहे। आज या ठिकाणी आणि 25 तारखेला सुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया साकीनाका पोलीस स्टेशनवरती मोर्चा याने भव्य असा मोर्चा याने जाणार आहे। त्यामुळं आम्ही त्यांना याने सांगितलं की तुम्ही त्वरित याने या प्रकरणाची गंभीरतेने दखल घ्या, अन्यथा आम्हाला आंदोलन तीव्र असं आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर याने करावं लागेल याची नोंद त्यांनी घेतलेली आहे। आजच्या शिष्टमंडळामध्ये आम्ही अशोक गायकवाड आहेत पंचितचे, त्याचबरोबर सुखदेव दांडगे आहेत भारतीय दलित क्रांतीचे, त्याचबरोबर वासुदेव साबळे आहेत भारतीय दलित क्रांतीचे, त्याचबरोबर संजय काय आडनाव बल्लाड संजय बल्लाड आहेत आणि अशा पद्धतीने सर्व आम्ही शिष्टमंडळाने त्याने निवेदन दिलेलं आहे। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा।